तर सत्ताधाऱ्यांकडे पैशांचा ढीग आहे असं अंबादास दानवे म्हणतात। पोलिसांनी या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी दानवेंनी केलेली आहे। ते समोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल आणि त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं। मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। मला सांगण्याचा मुद्दा आहे की आताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काही यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही आहे, ते सगळ्या गोष्टी। पहिला तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला महेंद्र शेठ त्याच्यामध्ये दिसत आहेत का? नंबर 1, आता हा बॉडीवरती काय टी शर्ट लाल शर्ट वाला कोण आहे? चेहरा त्याने दाखवायला काय अडचण आहे? जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन। ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा। कारण अंबादासने खात्री नाही केली आणि त्याने व्हिडिओ पाठवलेला आहे, पण जे आमच्या महेंद्र शेठने सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसतंय। त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा घ्यावा। आता विरोधकांकडे भांडवल काय आहे, हत्यार काय आहे, जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याची पूर्ण खात्री करून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।